आणि पुण्याच्या मनाने टेस्ट बरी आहे, बट ईस्ट और वेस्ट सांगोला इज द बेस्ट. आपल्या सांगोलच्या मटणाची सर कोठे कोठेच येत नाही भाई. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. सो हे गाइज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज कुछ नया. तर आज आपल्या चॅनलमध्ये खूप काही काही नवीन बघायला भेटणार आहे. तर तुम्ही माझ्या बॅक साईडला बघितलंच असेल, मला नाव सांगायची गरज नाही. आपण शौर्यवाड्याच्या मेन शाखेला आलोय पुण्यामध्ये, हांडेवाडी येते. तर बघूया आज जाऊन आपण काय कोणती ड्रेस ट्राय करायची, कशी ट्राय करायची, पुढे काय काय होतंय आपण बघत राहूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. बघू शकता गाईस तुम्ही, जस्ट आपण शौर्यवाड्यामध्ये एंटर झालोय आणि इथलं पब्लिक, इथला क्राऊड जेवढं सोशल मीडियावरती पाहिलं होतं तेवढं खरंच आहे. शौर्यवाड्याचं एंट्रन्स इथं विचारपूस करण्याचं ठिकाण आहे बहुतेक, आय जस्ट थिंक. इथं बघू शकता तुम्ही आत गेल्यावर. तर पब्लिक सांगायची गोष्ट एकच आहे, जो शौर्यवाडा तुम्ही एवढा फेमस ब्लॉगला, रील्सला पाहिलेला, तो आज आपण प्रत्यक्षात आपल्या ब्लॉगमध्ये शो करणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे शौर्यवाड्याच्या आउटसाईडचं सगळं म्हणजे वातावरण आहे. आणि आत आपण जस्ट आत्ता आतमध्ये एंटर करतोय. तर तुम्हाला याच्या एंटर केल्यावर कसं केलंय सगळं ट्रेडिशनल टाईप तुम्ही बघू शकता. बैलगाड्याचे चाकं वगैरे अडकवतात शोमध्ये. इथलं पब्लिक आणि क्राऊड बघूनच तुम्ही समजू शकाल की शौर्यवाड्याची क्रेज किती आहे. आणि ते प्रमोशनसाठी वगैरे लावलेले आपले मराठी चित्रपटांना म्हणजे प्रेरणा देण्यासाठी आणि आणखी खूप काही करण्यासाठी लावलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. तर इकडे आपण आलोय बाहेरच्या सेक्शन मध्ये. तर आय जस्ट थिंक याला पार्टी सेक्शन म्हणलं तरी चालेल. सगळं ट्रेडिशनल टाईप. इथं तुमचा बर्थडे वगैरे तुम्ही सगळं सेलिब्रेट करू शकता. आणि हे वरच्या साईडला पण सेक्शन आहे, तुम्हाला मी शो करतो, हे बघा तुम्ही. वरच्या साईडला सुद्धा शौर्यवाड्याचं सेक्शन आहे. शौर्यवाड्याविषयी सांगायचं झालं तर पब्लिक जसं ऑनलाईन बघतोय तसंच इथं दिसतंय. आणि एवढी क्रेज आहे की आपल्याला इथं वेटिंगला थांबावं लागतंय. आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता की फॅमिलीचं पार्टी सेलिब्रेशन, सगळे क्राऊड आहेत, फोटोशूट चालू आहे. वेटिंगला पण थांबावं लागतं. मी माझ्या फ्रेंडला थांबवलं तिथं वेटिंगला आणि मी माझा ब्लॉग शूट करतोय. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल की शौर्यवाडा कसं आहे, काय आहे. इथं आपल्याला नंबर, इथं येऊन तुम्ही या दादांकडे येऊन एंट्रन्समधून तुम्ही गेटमधून आत आला की इथं यांच्याकडे तुम्हाला नंबर लावावा लागेल आणि त्या नंबरनुसार तुम्हाला तुमची सीट इथं भेटून जाईल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणखी आपल्याला कोणती डिश ट्राय करायची आहे, काय ट्राय करायचं आहे हे आपण बघणार आहे. स्टार्टरमध्ये काय सांगाल? स्टार्टरमध्ये 2 मसाला पापड घ्या आणि 2 मटण गावाकडची थाळी ना. हा, आणि ड्रिंक नाही तसलं काय नको. ह्याला द्या सोनकढी. मला आपलं दुसरं काय नाही, स्प्राईट द्या छोटस. तर पब्लिक तुम्ही बाहेरचं सगळं पाहिलं असेल शौर्यवाड्याचं वातावरण. आणि आता आम्ही हे मेन्यू कार्ड पाहिलं आणि यात एवढे व्हरायटीज आहेत की आम्हालाच कळलं नाही की कोणतं मागवू, काय मागवू. बट शेवटी आम्ही आलो आणि शेवटी डिसाईड केलं की एवढ्या लांब आलोय तर एक शौर्यवाडा स्पेशल मटन थाळी पण होती आणि मटन गावाकडची थाळी होती. मग आम्ही जस्ट ट्राय केलं की मटन गावाकडची थाळी आपण इथे येऊन ऑर्डर करूया आणि आपण ते ऑर्डर केल्या. आणि स्टार्टरमध्ये आपण 2 पापड वगैरे मागवलेत. सॉफ्ट ड्रिंक मध्ये स्प्राईट वगैरे मागवलंय. माझी तर जेवायची इच्छा नाहीये, बट या नावचं ब्रँड ऐकूनच आम्ही एवढ्या लांब आलोय जेवायला. सांगोलवरून मित्राला एअरपोर्टमध्ये ड्रॉप केलं आणि त्याची पण फ्लाईट मिस झाली. तो त्याच्या रिलेटिव्ह कडे राहिला आणि आम्ही जस्ट आलो इकडे शौर्यवाड्याकडे. तुम्ही बघू शकता. आता आपण इथलं जेवण ट्राय पण करणार आहे. शेवटी आपण तुम्हाला रिव्ह्यू देणारच आहे आणि जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे की कशी टेस्ट आहे, काय आहे. हे आपण काय पेड प्रमोशन वगैरे करत नाहीये, हे आपला पर्सनल व्हिडिओ असणार आहे. आणि सहजासहजी इथं लवकर नंबर कोणाला लागत नाहीये. बट काय माहित, बाय चान्स लक दादा ओळखीचे निघाले आणि ते बघू शकता त्या साईडला तुम्ही. त्या दादांनी आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये नंबर पण दिला. तर बघूया पुढे काय काय होतं. जास्त आपल्याला वेट नाही करावा लागला. तर आपली मटन गावठी थाळी स्पेशल आलेली आहे. त्यात बघू शकता तुम्ही आळणी वाटी आहे, ग्रेव्ही आहे, मटन लोणचं आहे, गुलाबजामुन आहे, भाकरी आहे, रस्सा आहे, मटन पीस आहेत आणि याचं नाव मला माहित नाही, तुम्ही सर्च करून मला सांगा. तर अशा प्रकारे 3, 6 आणि 7 आयटम तर आहेत, प्लस भाकरी एक टोटल 8 झाले.
कांदा एक पकडला तर 9 आणि पापडी एक बघितले तर 10 आणि आमचे कोल्ड्रिंक एक पकडले तर 11-12 आयटम टोटल आहेत. तर बघूया टेस्ट कशी आहे. खाताना तर व्हिडिओ नाही शो करणार मी, टेस्ट तुम्हाला रिव्ह्यू देईन. जेन्युइन रिव्ह्यू एक सांगायचं झालं तर जेन्युइन रिव्ह्यू आपण शौर्यवाड्याचा देणार होतो तसं बोललोय. पुण्याच्या मानाने टेस्ट बरी होती. आय जस्ट थिंक बरी. 10 आउट ऑफ 6-5% मी याला देऊ शकतो, म्हणजे 6 to 5 मार्क्स शौर्यवाड्याच्या डिशला. गावठी मटन थाळी व्हॅल्यू फॉर मनी तर डिश नाही आहे. तुम्ही कोणती बिर्याणी खाल्ली तर आय जस्ट थिंक बेटर होईल. आणि पुण्याच्या मानाने टेस्ट बरी आहे, बट ईस्ट और वेस्ट सांगोला इज द बेस्ट. आपल्या सांगोलच्या मटणाची सर कुठेच येत नाही. तर आपला शौर्यवाड्याचा ब्लॉग इथं संपत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. आपल्या इंस्टाग्राम वरती पण अकाउंट आहे, फेसबुक, स्नॅपचॅट. राजेश काळे 07 नक्की फॉलो करा, शेअर करा. आणि आपला मराठी ब्लॉगर आहे, जेवढं शेअर करता येते तेवढं शेअर करा आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे आपण पुढे जाणार आहे. जय श्री कृष्ण, राधे राधे, जय महाराष्ट्र पब्लिक. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपण स्टे करायला जाणार आहे हॉटेलमध्ये. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघण्यासाठी थँक्यू.